आपल्या तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे या ठिकाणी जे लोकांवरती हल्ले होतात, महिलांवरती हल्ले होतात, विषय एकच नाही तर अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत। मग फक्त पिंपरी पेंढार नव्हे तर पिंपळवंडी नव्हे तर पूर्ण म्हणजे माळशेज घाटापासून तर आण्याच्या घाटापर्यंत हे जे हल्ले होत आहेत हे आजच नाही, आता सरपंचांनी मला वाटलं सांगितलं की या ठिकाणी एकच विषय नाही, अनेक विषय आहेत। ज्या वेळेला शरददादा आळेफाट्याला आंदोलनात बसले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, त्यावेळेला सर्व पक्षीय नेते त्या ठिकाणी एकत्र आले होते आणि सर्वात जास्त लोकांवरती तर अन्याय होत आहेच। आणि त्या ठिकाणी धनगर समाज जो आहे की ज्यांची रात्री कुठेही बसण्याची व्यवस्था असते आणि त्या ठिकाणी त्यांना काही संरक्षण नसतं, त्यांचा सुद्धा शरददादाच्या आंदोलनाला त्यावेळेला आळेफाट्यामध्ये खूप असा मोठा भरपूर पाठिंबा मिळाला। या ठिकाणी सांगावंसं वाटतं की हे जे होतंय, आमदार असतील, खासदार असतील किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल, या ठिकाणी कायदे करण्यासाठी ही लोकप्रतिनिधी मंडळ बसलेलं आहे। त्या ठिकाणी अनेक जणांनी, आपले खासदार असतील, त्यांनी फक्त त्या ठिकाणी निवेदनं दिलीत, पण मला वाटतं की त्या ठिकाणी संसदेत हा मोठा आवाज उठवणं गरजेचं आहे। आणि हा जुन्नर तालुका आपल्या मतदारसंघात येतो आणि त्या ठिकाणी या लोकांवरती जो अन्याय होतोय, या लोकांवरती अक्षरशः प्रत्येकावरती आपली मुलं असतील, महिला असतील किंवा पुरुष मंडळी, बऱ्याच जणांवरती ह्या भयंकर अशा घटना घडलेल्या आहेत। आणि ह्या घटना घडू नये म्हणून दादांनी आंदोलनात मोठं या ठिकाणी आता कालपासून आंदोलन चालू झालंय, परंतु निश्चितपणे दादांनी सांगितलं की आंदोलनाचा शेवट होईपर्यंत या ठिकाणी मी हटणार नाही। यामुळं आण्यापासून तर नाण्यापर्यंत जसा आपला प्रदेश आहे, जुन्नर तालुका आहे, या ठिकाणी बांगरसाहेब सुद्धा आलेले आहेत, त्यांचा सुद्धा मोठा पाठिंबा, कारण आंबेगावमध्ये सुद्धा घटना घडलेल्या आहेत। लोकांना या ठिकाणी मागास काही जणांनी लोक प्रतिक्रिया देतात की शरद सोनवणे या ठिकाणी जाणून बुजून राजकारणासाठी बसलेले, अजिबात नाही। या ठिकाणी मला प्रत्येकाला सांगावंसं वाटतं की काही जण कमेंट करतात की जाणून बुजून हे राजकारण चाललंय, अजिबात नाही। कारण बिबट सफारी हा प्रश्न वेगळा आहे, त्या ठिकाणी लोकांनी यावं आणि त्या ठिकाणी जुन्नर तालुक्याचं जे या ठिकाणी लोकसंख्येच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करतोय की बिबट सफारी का करतोय, तर जगातील लोकांनी यावं, या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील तरुण असतील किंवा महिला असतील त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा, पर्यटन तालुका व्हावा, त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय वाढतील, इतर व्यवसाय वाढतील, या माध्यमातून दादांचा हा प्रयत्न आहे। आणि परंतु जो बिबट या ठिकाणी वाढलेला आहे, आजच जवळजवळ याच ठिकाणी पिंपरी पेंढार पिंपळवंडीच्या क्षेत्रामध्ये जवळ 40 ते 45 बिबटे असतील, असा एक अंदाज दादांनी मागाशी सांगितला। दादांचं हे पण म्हणणं आहे की या ठिकाणी मी काय राजकारणासाठी बसलेलो आहे, मला राजकारण करायला अनेक क्षेत्र आहे, परंतु सर्व नेत्यांनी, तालुक्यातील सर्व जे प्रमुख नेते आहेत, सर्व ग्रामस्थ, गावचे सरपंच असतील, इलेक्शनच्या पद्धतीने होऊ द्या, परंतु या ठिकाणी आपण सर्वजण आले पाहिजे आणि दादांना निश्चितपणे असा भरघोस पाठिंबा दिला पाहिजे। मगाशी अनेक महिलांचं या ठिकाणी आक्रोश आपण पाहिलेला आहे की या ठिकाणी ज्या वेळेला एखादा माणूस जातो त्यावेळेला त्या घराची परिस्थिती काय होती। शासन ज्या वेळेला 25 लाख रुपये एखाद्या महिलेला देतं, मुलाला देतं किंवा जो जाईल त्या घराला देतं, परंतु आत्ताही बरेच जणांनी सांगितलं तुम्ही त्याच्यापेक्षा आम्ही 50 लाख रुपये, दादांचं तर म्हणणं आहे की 50 लाख रुपये आम्ही तुम्हाला देतो, आम्ही जमा करून देऊ किंवा दादा स्वतः वैयक्तिक देतील, मग तुमच्यावरती काय बेतल त्यावेळेला तुम्ही ते समजून घ्या। आणि या ठिकाणी सांगावंसं वाटतं की हा माणूस काय राजकारणासाठी बसलेला नाही। काल त्यांच्या अंगामध्ये रात्री 103 अंश सेल्सिअस ताप होता, 130 अंश सेल्सिअस ताप असताना सुद्धा दादांनी या ठिकाणी आंदोलनाला बसलेत। जयसिंग भाऊ पोटे आहेत, रात्री त्यांनी सगळी परिस्थिती पाहिलेली आहे, अक्षरशः 3 त्यावेळेला ब्लँकेट दादांना टाकलेले, डॉक्टरला आणलं, त्या ठिकाणी इंजेक्शन दिली, सलाईन लावलं। म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये आपल्याला थोडा ताप आला तरी आपण घरामधून बाहेर पडत नाही, पण या ठिकाणी अक्षरशः परिस्थिती आपण सगळेजण जाणताय आणि त्या ठिकाणी दादा आंदोलन करतायत। त्याच्यामुळे सर्व राजकीय नेत्यांना असेल किंवा इतर सर्व नेत्यांना मला विनंती करायची की आपण या ठिकाणी दादांच्या आंदोलनाला आपण सर्वांनी राजकीय क्षेत्र न पाहता आपण त्या ठिकाणी पाहावं आणि या आंदोलनाला भरघोस पाठिंबाच्या माध्यमातून आपण 8 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी किंवा महाराष्ट्र शासनाच्या ठिकाणी आपण हा निवाडा करावा आणि त्या ठिकाणी या सर्व लोकांना यातून भीतीमुक्त करावं अशी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।